Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So we have started Unit 3 Energy Conservation in Electrical Installation System which carries 16 marks. Course outcome for this particular unit is Apply Energy Conservation Techniques in Electrical Installation. So this is syllabus for Unit 3. Up till now we have covered 3.1, 3.2, 3.3, 3.4, 3.5. And in today's session we are going to cover a part of 3.5 that is D and E point and the last point of this chapter. So this is our lecture number 21 and the contents for this particular lecture are energy conservation techniques in lighting system by installation of separate transformer, servo stabilizer for lighting, periodic survey and adequate maintenance program. And the last point of this chapter is energy conservation technique related to fan and electronic regulators. So before proceeding to main point, we must know that what is the impact of increase or decrease in the voltage on the lamp. So if voltage increases beyond the rated voltage, then what will happen with the lamp? ते आपण बघणार आहोत. More brightness, voltage वाढला की brightness वाढणार, brightness वाढला की डोळ्यातला जो रेटिना आहे त्याला त्रास होणार किंवा फॅटिग और ग्लेअर टू द आय, त्यामुळे जो वर्किंग आहे तिथं तर त्याचा ब्राईटनेस वाढल्यामुळे काय होतं की डोळ्याला त्रास होतो त्याचा. अँड ऑब्वियसली मोर हिटिंग ऑफ लॅम्प विल ऑकर. जेवढं व्होल्टेज वाढेल तेवढं हिटिंग वाढेल आणि दॅट हीट इज नथिंग बट लॉस. सो लॉस विल ऑकर अँड एफिशियन्सी ऑफ लॅम्प विल डिक्रीजेस. हे झालं फर्स्ट, व्होल्टेज इन्क्रीज झालं तर. Now what will happen if voltage decreases beyond the rated voltage of lamp? Voltage कमी झालं तर brightness कमी होणार. Again brightness कमी झाला की काय होणार आहे, डोळ्याला प्रॉब्लेमच येणार आहे. कारण अंधुक प्रकाशामध्ये सपोज आपण रीडिंग करत असो आणि ब्राईटनेस कमी आला दॅन द रेटेड, देन ऑब्वियसली डोळ्यांवर ताण येणार आहे रीड करताना. सो टू अवॉइड दिस अंडर व्होल्टेज अँड ओव्हर व्होल्टेज वी मस्ट इन्स्टॉल ट्रान्सफॉर्मर फॉर गेटिंग कॉन्स्टंट व्होल्टेज टू द लाइटिंग सिस्टम. सो इथं सिंपल डायग्राम, ब्लॉक डायग्राम काढलेला आहे की ज्याच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्म दाखवलेला आहे की जो एक्सक्लुझिव्हली फक्त लाइटिंग सर्किटसाठी आहे. नॉर्मली रेसिडेन्शियलमध्ये आपण हे यूज करत नाही ट्रान्सफॉर्मर, फक्त लाइटिंग सर्किटसाठी कंटिन्युअस कॉन्स्टंट आउटपुट देण्यासाठी. पण आपण लाइटिंग सिस्टीममध्ये जर आपल्याला लॉस कमी करायचा असेल, इम्प्रूव्ह इफिशियन्सी करायची असेल तर वी शुड इन्स्टॉल सेपरेट ट्रान्सफॉर्मर फॉर ओनली लाइटिंग सिस्टीम. त्याच्यात लिहिलेलं आहे की इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर नियर लाइटिंग लोड कॅन रिड्यूस व्हॅरिएशन इन व्होल्टेज विल बी निग्लिजिबल. सो इथं दाखवलं ट्रान्सफॉर्मर व्हॅरिएबल इनपुट म्हणजे MSC कडनं जो सप्लाय येणार आहे दॅट मे बी व्हॅरिएबल, बट जे आउटपुट आहे ट्रान्सफॉर्मरचं ते कॉन्स्टंट व्होल्टेज आउटपुट जाणार आहे लाइटिंग सर्किटला. आणि एकसारखं रेटेड व्होल्टेज जर लाइटिंग सर्किटला गेलं तर त्याच्यामध्ये ब्राईटनेस कमी जास्त होणार नाही, लॅम्पची इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल आणि लॉसेस काय होतील, कमी होतील. सो आपल्याला व्होल्टेज व्हॅरिएशन रिड्यूस करायचं असेल तर वी मस्ट इन्स्टॉल ट्रान्सफॉर्मर ॲट अ कन्झ्युमर प्रिमायसेस. मेनली कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल जे कन्झ्युमर आहेत त्यांच्या प्रिमायसेसमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर जर इन्स्टॉल केला देन द व्होल्टेज रिलेटेड प्रॉब्लेम टू द लाइटिंग सर्किट काय होतील, कमी होतील. बट दिस इज नॉट फॉर रेसिडेन्शियल कन्झ्युमर, इट विल बी कॉस्टलियर. ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल करायचा असेल तर तो फिजिबल पण नाही आणि कॉस्टलीसुद्धा आहे. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो, सर्वो स्टॅबिलायझर, जे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. सो ट्रान्सफॉर्मर कुठे इन्स्टॉल करू शकतो लाइटिंग सिस्टीमसाठी, इंडस्ट्रियल कन्झ्युमर की ज्याच्यामध्ये लाइटिंग लोड जास्त आहे अशा ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल करून लाइटिंगची जी इफिशियन्सी आहे किंवा लाइटिंग सर्किटची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करू शकतो. नाव सर्वो स्टॅबिलायझर. सो सर्वो स्टॅबिलायझर इज अ सिम्पल वे अँड इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन फॉर व्हॅरिएशन इन व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज व्हॅरिएशन कमी करण्यासाठी आपण सर्वो स्टॅबिलायझर इन्स्टॉल करू शकतो. सो सर्वो स्टॅबिलायझर पूर्वीच्या काळी फ्रीजसाठी असायचे, म्हणजे फ्रीजच्या वर एक इक्विपमेंट किंवा डिव्हाइस असायचं सर्वो स्टॅबिलायझर किंवा स्टॅबिलायझर म्हणायचं, जे काय करायचं, कॉन्स्टंट इनपुट व्होल्टेज आहे फ्रीजला ते कॉन्स्टंट द्यायचं. भलेही MSC कडनं काही इनपुट असू दे पण स्टॅबिलायझरचं आउटपुट कॉन्स्टंट असायचं आणि ते कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज फ्रीजला जायचं. बट नाउ इट इज स्टॅबिलायझर फ्रीज आलेले आहेत की ज्याच्या स्टॅबिलायझरची गरज नाही किंवा इनबिल्ट स्टॅबिलायझर असतो. सो व्हॉट इज द वर्क ऑफ
स्टॅबिलायझर नावातच आहे स्टॅबिलाइज, म्हणजे इट मेंटेन्स दी रिक्वायर्ड व्होल्टेज लेवल विच इज गिवन टू द इक्विपमेंट. सो ते बघूया आपण. पहिल्यांदा स्टॅबिलायझरमध्ये काय काय आहे ते बघूया. सो स्टॅबिलायझरमध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर, टॉर्डॉईल ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरला जातो की ज्याच्यात प्रायमरी फिक्स असते आणि सेकंडरी आपण चेंज करू शकतो बाय चेंजिंग द कॉन्टॅक्ट. बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर म्हणजे स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मोटर पॉवर कंट्रोल युनिट, सर्वो मोटर वापरली जाते मेनली इथे. सेट पॉईंट म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज किती लागणार आहे इक्विपमेंटला ते इथं सेट केलं जातं. सेन्सड आउटपुट, आता हे सेन्सड आउटपुट करण्यासाठी इथं जे दाखवलं आहे ते सेन्सर दाखवलेलं आहे. आणि सेन्सर किंवा जे सर्किट आहे दॅट इज प्युअर इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं की ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, फिल्टर, मायक्रो प्रोसेसर हे सगळं वापरून काय केलं जातं, सेन्सर सर्किट तयार केलं जातं. सो ह्या पूर्ण सर्किटमध्ये सेन्सर आर द मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइसेस विच कंट्रोल्स दी motor and motor controls the number of turns which is given to which are used to increase and decrease the voltage. सो हे झालं. आता आपण याचं सिम्पल वर्किंग बघूया. इनपुट म्हणजे MACDCL कडनं आलेले इनपुट आणि आउटपुट म्हणजे स्टॅबिलायझरचं आउटपुट. सो ह्या बिटवीन जे काय आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इनपुट व्होल्टेज फॉर एक्झाम्पल आपण 250 व्होल्टेज आहे आता MACDCL कडनं आणि इथं सेट पॉईंट किती केलेला आहे 230, म्हणजे इथून पुढे आउटपुटला लाइटिंग सर्किट आहे असं आपण ॲज्युम करूया. सो लाइटिंग सर्किटला किती लागते 230 वोल्ट. सो 230 वोल्ट जर असेल 230 वोल्ट लागते आणि इथं सेटसुद्धा किती केलं, सेट पॉईंट 230 केलेला आहे. आणि MACDCL कडनं फॉर एक्झाम्पल 250 असेल व्होल्टेज तर एक्स्ट्रा किती झालेलं आहे 20 वोल्ट एक्स्ट्रा झाले. तर ते 20 वोल्ट एक्स्ट्रा आलेलं सेन्स करायचं काम कोण करतं, सेन्सर. सो सेन्सर म्हणजे बेसिकली मायक्रो प्रोसेसर कंटिन्युअसली मॉनिटर करतं आउटपुट व्होल्टेज आणि सेट पॉईंट. त्या दोघांमध्ये जर डिफरन्स आला की मग इट विल गिव्ह सिग्नल टू द मोटर पॉवर कंट्रोल युनिट. आता बघणार आहोत. आता लागते 230 वोल्ट आउटपुट व्होल्टेज पण आणि सेट पॉईंट पण 230च आहे, पण आता किती आलेलं आहे बक बूस्ट ट्रान्सफॉर्मरकडनं तर 250. सो 20 वोल्ट काय आहे एक्स्ट्रा आहे. तर ते 20 वोल्ट एक्स्ट्रा झालं की इथला स्विच काय होतो, क्लोज होतो. आणि इथं मोटर सर्व मोटर बेसिकली वापरली जाते, त्याला सिग्नल दिला जातो आणि इथले नंबर ऑफ टर्न्स काय केले जातात, व्होल्टेज वाढले म्हणजे नंबर ऑफ टर्न्स काय केले जातात, कमी केले जातात. सो ही एक केस झाली. नेक्स्ट काय आहे म्हणजे आता हा पॉईंट इथं आहे म्हणजे काय झालं, व्होल्टेज कमी अप्लाय झालेला आहे. जसं आपण इकडे न्यू तसं राईट साईडला तसं व्होल्टेज फुल अप्लाय होणार आहे. सो दिस इज व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर. नाव व्होल्टेज डिक्रीज झाला. आता इथं 200 व्होल्टेज आलेलं आहे आणि आपल्याला लागतं आहे 230 म्हणजे 30 वोल्ट कमी आहे. तर काय करणार, हे सेन्स करणार. सेन्स केल्यानंतर कळेल की देर इज अ डिफरन्स बिटवीन सेट पॉईंट आणि सेन्सड आउटपुट. म्हणजे इथं सेन्सड आउटपुट 200 आणि सेट पॉईंट 230 आहे. 230 मायनस 200 केलं तर 30 वोल्टचा डिफरन्स आहे अँड दॅट इज निगेटिव्ह म्हणजे काय, कमी झालेलं व्होल्टेज आहे. परत सिग्नल देणार मोटर पॉवर कंट्रोल युनिटला. मग मोटर पॉवर काय करणार, व्होल्टेज इन्क्रीज करायचं आहे म्हणजे हे नंबर ऑफ टर्न्स काय करणार, वाढवणार. म्हणजे हा जो आर्म आहे तो काय करणार, मोटर काय करणार राईट साईडला म्हणजे या साईडला काय करणार, इन्क्रीज करणार. म्हणजे टर्न्स काय करणार, तो इन्क्रीज करणार. व्होल्टेज इन्क्रीज करायचं असेल तर टर्न्स इन्क्रीज करणार किंवा व्होल्टेज डिक्रीज करायचं असेल तर टर्न्स डिक्रीज करणार. सो अशा पद्धतीनं काय होतं, सर्वो स्टॅबिलायझर व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करतं आणि ते कुठंपर्यंत आणतं, सेट पॉईंट जेवढा लागतो तेवढं ते व्होल्टेज मेंटेन ठेवतो. सो दिस इज व्हेरी सिम्पल वे टू कंट्रोल दी व्होल्टेज आणि याला कॉस्ट जी आहे ती सुद्धा कमी आहे. नाव पिरियडिक सर्वे अँड ॲडिक्वेट मेंटेनन्स. सो कुठल्याही गोष्टी जर लॉंग लाईफ आपल्याला पाहिजे असेल तर वी मस्ट डू दी मेंटेनन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. तर सर्वे आणि ॲडिक्वेट मेंटेनन्स आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये गरज काय आहे. सो गरज इथं फर्स्ट लिहिलेलं आहे, इल्युमिनेशन लेवल रिड्युसेस ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ डर्ट ऑन लॅम्प अँड ल्युमिनरीज. म्हणजे काय, लॅम्पचा ब्राईटनेस कमी झालेला नसतो पण तो ब्राईटनेस बाहेर येत नाही का, तर त्याच्यावर धूळ बसली असेल, घाण बसली असेल. फक्त लॅम्पवर नाही तर ल्युमिनरीज म्हणजे आपण बघितलं की जे लाईटपासून लॅम्पपासून येणारा जो प्रकाश आहे, ब्राईटनेस आहे, ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं काम कोण करतं, ल्युमिनरीज. सो ल्युमिनरीजवर किंवा लॅम्पवर जर डस्ट बसली असेल तर ती आपल्याला क्लीन केली नाही तर त्याचा ब्राईटनेस आपल्यापर्यंत येणारा, वर्किंग प्लेनपर्यंत येणारा जो ब्राईटनेस आहे तो कमी होतो. अँड सेकंड, बाय कॅरिंग पिरियडिक सर्वे अँड डिसाइडिंग or carrying the maintenance that is cleaning, dusting of lamp luminaries will improve the light output. लाईट आउटपुट काय होईल, इम्प्रूव्ह होईल.
ॲक्च्युली डस्ट बसल्यामुळे ब्राईटनेस आपल्यापर्यंत येणारा कमी होतो, कारण लॅम्पचा जो ब्राईटनेस आहे तो कमी होत नाही, तो बाहेर येत नाही बिकॉज ऑफ द ॲक्युमुलेशन. म्हणजे डस्ट बसल्यामुळे तो तिथे थोडासा काय होतो, कमी होतो. आणि तेच जर आपण क्लीन केलं तर जेवढं लॅम्पचं ब्राईटनेस आहे तो वर्किंग प्लेनपर्यंत येतो, म्हणजे जो युजर वापरतो तिथंपर्यंत तेवढा इल्युमिनेशन येतो. नेक्स्ट पिरियॉडिक सर्वे अँड ॲडिक्वेट मेंटेनन्स प्रोग्राममध्ये काय ते बघूया. सो ग्रुप रिलॅम्पिंग. सो ग्रुप रिलॅम्पिंग इथं लिहिल्याप्रमाणे इन दिस मेथड ऑल द लॅम्प्स आर चेंज्ड इन द ग्रुप whenever they are in use and attain 80% of their life and start decreases their illumination efficiency. It is preventive maintenance. So group relamping म्हणजे काय? इट इज वन काइंड ऑफ प्रिव्हेंटिव्ह. म्हणजे अजून लॅम्पला काही झालेलं नाही आहेत, लॅम्प बंद झालेले नाही आहेत सडन, बट इट इज अ प्रिकॉशन. म्हणजे जेव्हा ठराविक लॅम्प ॲट अ टाइम इन्स्टॉल केले असतील तर ते ॲट अ टाइम काय करायचे, रिप्लेस करायचे नवीन लॅम्पनी, की जेणेकरून सडन ब्रेक लॅम्पचं होणार नाही. म्हणजेच काय, जेव्हा लॅम्पची इफिशियन्सी किंवा लॅम्प त्याचं वर्किंग आवर्स 80% एवढं झालं असेल, म्हणजे वर्किंग आवर्स 80% एवढे रीच झाले असतील तर, किंवा ॲव्हरेज लाईफ जर त्याची रीच झाली असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, ते सगळे लॅम्प काय करायला पाहिजे, तर रिप्लेस करायला पाहिजेत. म्हणजे ते बंद झाले पडलेले नाही आहेत, बट वी शुड रिप्लेस ॲज अ मेंटेनन्स प्रोग्राम. सो पुढे सडन लॅम्प बंद व्हायच्या आधीच आपण काय करायला पाहिजेत, नवीन लॅम्प रिप्लेस करायला पाहिजेत. सो दिस इज कम अंडर ग्रुप रिलॅम्पिंग. नाव स्पॉट रिलॅम्पिंग. सो स्पॉट रिलॅम्पिंग इथं दिल्याप्रमाणे इट इज द फेल्युअर अप्रोच इन विच द लॅम्प्स आर चेंज्ड इमिजिएटली आफ्टर देअर फेल्युअर. म्हणजे लॅम्प जर सडन बंद झाले असतील, ते बंद झाल्यानंतरचा जो मेंटेनन्स करतात त्याला ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणतात. आणि ह्या केसमध्ये स्पॉट रिलॅम्पिंग म्हणतात. म्हणजे एक लॅम्प सपोज हॉल असेल, त्या हॉलमध्ये 4 लॅम्प असतील, 4 लॅम्पमधला एक लॅम्प फेल गेला असेल तर तो लॅम्प रिप्लेस करायचं म्हणजे काय, स्पॉट रिलॅम्पिंग. नेक्स्ट, as a part of maintenance program, periodic survey of installation lighting system with respect to lamp positioning and illumination level is carried out. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये हे केलं जातं, सर्वे केला जातो लाइटिंग सर्किटचा, की ज्याच्यामध्ये लॅम्प कधी इन्स्टॉल केलेले आहेत, लॅम्पची सध्याची पोझिशन कुठे आहेत, म्हणजे ते कुठे इन्स्टॉल केलेले आहेत, प्लस त्यांचं लक्स लेवल लक्स मीटरने काय केली जाते, चेक केली जाते. नेक्स्ट, प्रॉपर ऑपरेशन ऑफ कंट्रोल गिअर शुड बी चेकड और शुड बी युज्ड. म्हणजे प्रॉपर कंट्रोल गिअर्स म्हणजे आपल्याला एकच माहिती आहे, स्विच ऑन आणि ऑफ वापर करण्यासाठी आपण वापरतो, किंवा लॅम्प ऑन ऑफ करण्यासाठी स्विच वापरला जातो, पण स्विच बरोबर डिमर्स किंवा रेग्युलेटरसुद्धा वापरू शकतो लाईटचं इंटेन्सिटी कमी करण्यासाठी. तर ते सुद्धा प्रॉपर आहेत का बघायला पाहिजेत. नेक्स्ट, यूज एनर्जी सेव्हिंग फ्ल्युरोसंट लॅम्प अँड LED लॅम्प्स. म्हणजे इनकॅन्डेन्सेट किंवा एनर्जी इनएफिशियंट लॅम्प असतील तर ते सर्वे करताना कळालं की इनकॅन्डेन्सेट लॅम्प अजूनही वापरले जातात तर ते लॅम्प रिप्लेस करायला पाहिजेत CFLनी किंवा LEDनी, बिकॉज दे कन्झ्युम्स व्हेरी लेस पॉवर अँड गिव्स मोर आउटपुट अँड इफिशियन्सी. यूज रिकमेंडेड ऑप्टिमल लेवल ऑफ इल्युमिनेशन लेवल्स ॲट डिफरंट प्लेसेस. म्हणजे प्रत्येक प्लेसेसला इल्युमिनेशन लेवल रिकमेंड केलेले आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदम फाईन काम करायचं असेल तर त्या ठिकाणी जास्त ब्राईटनेस लागतो, कॉरिडॉर्समध्ये कमी ब्राईटनेस लागतो. सो अकॉर्डिंग टू द ब्राईटनेस लेवल आपण लॅम्प काय केले पाहिजेत, इन्स्टॉल केले पाहिजेत. नेक्स्ट, sectionalize or group the load using proper switches by functional sections so that they can be switched on or off as per the requirement of the particular loads. म्हणजे काय, ग्रुप लोड म्हणजेच काय, लॅम्प जे आहेत त्यांचं सेक्शनलायझेशन किंवा ग्रुपिंग केलं पाहिजे एखाद्या ठराविक एरियामध्ये, की ते ॲट अ टाइम ऑन किंवा ॲट अ टाइम ऑफ व्हायला पाहिजेत ॲज पर द लोड रिक्वायरमेंट. क्लीन द लॅम्प बाय सुटेबल क्लिनिंग मेथड्स. सो लॅम्पसुद्धा काय केले पाहिजे, डस्ट डर्ट असेल तर स्मूथ क्लोथनी काय केले पाहिजेत, क्लीन केले पाहिजेत, की जेणेकरून लॅम्पवर स्क्रॅचेस पण पडणार नाहीत आणि लॅम्पसुद्धा क्लीन होईल. So these are the few points of periodic survey and adequate maintenance program. Now energy conservation techniques in fan. फॅन मध्ये कसं आपण एनर्जी सेव्ह करू शकतो, स्पेशली रेग्युलेटर्स. सो रेग्युलेटर म्हणजे काय, नावातच आहे रेग्युलेट और कंट्रोल. रेग्युलेटर काय करतात, रेग्युलेटर्स आर युज्ड टू कंट्रोल द स्पीड ऑफ फॅन. तर रेग्युलेटर जे आहे तो रेग्युलेटर हा सप्लाय आणि फॅनच्या मध्ये रेग्युलेटर बसवलेलं असतं. सो पहिल्यांदा रेग्युलेटरचे 2 प्रकार आहेत, कन्व्हेन्शनल रेग्युलेटर और इलेक्ट्रिक रेग्युलेटर.
सो कन्व्हेन्शनल रेग्युलेटरमध्ये रेझिस्टन्स वापरले जातात किंवा पॉट वापरले जात होते विच आर कनेक्टेड इन सिरीज विथ द फॅन. नेक्स्ट, जेव्हा आपण एनर्जी लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट इन द रेझिस्टन्स, म्हणजे रेझिस्टन्समध्ये काय होतं, एनर्जी डिसिपेट होते किंवा हीट जास्त प्रोड्यूस होत होती इलेक्ट्रिक रेग्युलेटरमध्ये. अँड वेन द फॅन इज ऑपरेटिंग ॲट लो स्पीड मोर पॉवर लॉस इज ऑकर्स इन द रेग्युलेटर. म्हणजे फॅनच्या मोटरमध्ये तर पॉवर लॉस व्हायचाच, प्लस रेग्युलेटरमध्ये सुद्धा पॉवर लॉस व्हायचा. अँड दॅट इज मोर. कॉस्ट ऑफ अँड रेग्युलेटर इज लो अँड मोर स्पेस इज रिक्वायर्ड. म्हणजे जे इलेक्ट्रिकल रेग्युलेटर होते स्विच बोर्डवर जास्तीत जास्त जागा त्यांना लागत होती. पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिक रेग्युलेटर वापरायचे, प्लस त्याच्यामध्ये लॉसेससुद्धा जास्त होत होते आणि स्पेस लागणारं पण जास्त होतं. फक्त कॉस्ट काय त्याची कमी आहे. सो फार पूर्वी आपण हे इलेक्ट्रिक रेग्युलेटर वापरत होतो. नाउअडेज वी आर युझिंग इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर विच युजेस ट्रायक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे की ट्रायक वापरायचे. ट्रायक वापरून आपण जे व्होल्टेज जाणार आहे फॅनला किंवा फॅन जे मोटर आहे त्याला आपण चेंज करतो. सो व्होल्टेज इज व्हॅरिड बाय व्हॅरिंग दी फॅरिंग अँगल अँड व्होल्टेज सप्लाइड इज प्रपोर्शनल टू द स्पीड अँड हेन्स द स्पीड ऑफ द फॅन कॅन बी इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड. म्हणजे जे व्होल्टेज जाणार आहे मोटरला, फॅनच्या मोटरला, तर ते मोटरचं जे व्होल्टेज आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो फॅनचा स्पीड. म्हणजे फॅनचा स्पीड जर जास्त पाहिजे असेल तर फायरिंग अँगल काय सेट करायचा, कमी सेट करायचा. त्यामुळे व्होल्टेज काय होणार, जास्त होणार. आणि व्होल्टेज जास्त गेलं की फॅनचा स्पीड वाढणार. ही एक केस झाली. दुसरी केस, फॅनचा स्पीड आपल्याला कमी पाहिजे तर फायरिंग अँगल वाढवायचा, त्यामुळे व्होल्टेज कमी होईल आणि स्पीड कमी होईल. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ एन इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर इज व्हेरी हाय and very less space is required on the switchboard. किंवा इन द स्विचबोर्डवर आपल्याला फार कमीत कमी स्पेस लागते इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरला. आणि इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर आता स्टेप्ड आणि स्टेपलेस दोन्हीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे ठराविक स्टँडर्ड स्टेप्स होत्या 1, 2, 3, 4, 5 त्या स्टेप्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि स्टेपलेस म्हणजे 1 to 5 मधला कुठलाही स्पीड आपण काय करू शकतो, अचीव्ह करू शकतो. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. म्हणजे फॅन जर इफिशियंट घेतला तर रेग्युलेटरसुद्धा काय करायला पाहिजे, इफिशियंट घेतलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर कन्झ्युम्स व्हेरी लेस पॉवर, हीट होत नाही आणि इट सेव्स दी एनर्जी. सो वी मस्ट यूज इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिक रेग्युलेटर. नाउ डिफरंट टेक्निक्स रिलेटेड टू द फॅन. त्यात फर्स्ट, यूज ऑफ एनर्जी इफिशियंट फॅन. म्हणजे फॅनमधलं जे मोटर आहे दॅट शुड बी एनर्जी इफिशियंट. जी मोटर वापरणार आहे की ज्याच्यात लॉसेस कमी आहेत, इफिशियन्सी चांगले, अशी मोटर फॅनमध्ये बसवायला पाहिजे. नेक्स्ट, यूज ऑफ विंडोज टू अलाउ नॅचरल एअर सर्क्युलेशन. म्हणजे जिथं पॉसिबल आहे किंवा विंडोज प्रोव्हाइड केलेल्या आहेत अशा ठिकाणी विंडोचा वापर करायला पाहिजे नॅचरल व्हेंटिलेशनसाठी इन्स्टेड ऑफ फॅन. म्हणजे फॅनची गरज लागत असेल तरच ऑन करायला पाहिजे. अदरवाईज विंडोमधून जे फ्रेश एअर येते, नॅचरल एअर, ते वापरायला पाहिजे व्हेंटिलेशनसाठी, रूम व्हेंटिलेशनसाठी. Make sure to turn your fan off when you leave the home, office or industry. म्हणजे आपण इंडस्ट्रीमधून किंवा ऑफिसमधून, घरामधून जर बाहेर जात असेल आणि त्या ठिकाणी फॅन किंवा लॅम्प ऑन असतील तर त्या ठिकाणी आपल्याला बंद करायला पाहिजेत की जेणेकरून तिथं 100% एनर्जी सेव्हिंग होईल. सो दिस इज व्हेरी सिम्पल वे टू सेव्ह दी एनर्जी. यूज ऑफ प्रॉपरली डिझाईन्ड ब्लेड्स. होल हाऊस फॅन्स आर लार्ज. पॉवरफुल फॅन्स युजली 20 to 48 inches in diameter with an 1/4 to 1/2 horsepower motor. म्हणजे ब्लेडचे जे लेंथ आहे किंवा ब्लेडची जी साईज आहे त्याच्यावर सुद्धा मोटरचं रेटिंग ठरतं. प्रॉपरली साईज्ड ब्लेड्स जर वापरले तर मोटर लागणारीचं रेटिंग आहे ते कमी होतं आणि त्यामुळे एनर्जी सेव्हिंग होतं. नेक्स्ट, टाइमली अँड प्रॉपर मेंटेनन्स ऑफ फॅन. सो फॅनचा मेंटेनन्स करायचं म्हणजे पर्टिक्युलरली रेग्युलेटर आणि मोटर जे आहे ज्याच्यात एनर्जी कन्झ्युम होते, इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते, त्याचा टाईम टू टाईम क्लिनिंग असेल तर ते केलं पाहिजे की जेणेकरून फॅनची इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल आणि फॅनची ॲव्हरेज लाईफसुद्धा जेवढी एक्सपेक्टेड आहे तिथंपर्यंत रीच होईल. सो दीज आर द पॉईंट्स रिलेटेड टू एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिक लाइटिंग सिस्टम. सो दिस इज द एंड ऑफ third chapter, energy conservation in electrical installation system. Thank you for watching this video.